माझं वय आता 56 वय आहे. 56 वर्षांनी पाहतोय मी. आज बी असं कोणतं आमदार झालं नाही. ते आमदार जेवढं कामं केले ते आज बी कोणत्याच आमदारने केली. आज लहानातल्या लहान मुलाला सुद्धा विचारलं का तुमचा नांदगावचा आमदार कोण, तो सुद्धा सांगू. ऍक्च्युअल 5 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगू शकतो का आमच्या नांदगावचा आमदार सुहास अण्णा कांदे. इथं मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आमदार सुहास अण्णा कांदे हे निवडून येते. जे आम्हाला जो ऑफिशियल भुजबळ कडून होता, पण त्याच्यावेळी डबल टिबलने सुहास अण्णा कांदे यांनी विकास कामं केले. जनतेचा असा विषय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अण्णाला एक कॉल गेला तर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व होणार आहे. जेव्हापासून इथं आमदारकी त्यांनी लढवली किंवा ते आमदार म्हणून आले त्या दिवसापासून आमचं नांदगाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे. नमस्कार, मी प्रितेश. वन इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि आपण पोहोचलोय महाराष्ट्रातील नांदगाव मनमाड या मतदारसंघातील नांदगाव शहरात. इथे जी लढत होते ती अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण इथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बंडखोरी केली, ती म्हणजे छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी. तसेच इथे उद्धव ठाकरेंनी सुद्धा उमेदवार दिले, त्यांचं नाव आहे गणेश धात्रक. तर या मतदारसंघात कुणाची हवा आहे, वारं कुणाच्या दिशेने वाहत आहे, काय विकास कामं गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात झालेली आहे आणि कुठली विकास कामं आगामी काळात व्हायला हवी, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथल्या नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या मतदारसंघातील नागरिक उपस्थित आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. काय नाव आहे दादा तुमचं? सुनील जाधव. काय वाटतं, काय होईल इथे? इथं मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आमदार सुहास अण्णा कांदे हे निवडून येते. मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे. त्यांनी गेल्या 15 वर्षापासून नांदगावमध्ये कार्यरत असून सर्व लहान थोर मोठ्यांचं काम त्यांनी आवर्जून केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी पाण्याचा आहे ना सोडवलेला आहे. जिथं आज मनमाडची लोक स्थलांतरित होऊन दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या गावात, दुसऱ्या नाशिक सारख्या ठिकाणी ते गेलेले होते, त्यांना पर्यायाने तिथल्या लोकांना मुली मिळत नव्हत्या. अशा प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्यामुळं त्यांचा प्रामुख्याने तो प्रश्न आमदार साहेबांनी गेल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनमाडकरांना पाणी नव्हतं, परंतु आज करंजवन सारखी योजना आणून संपूर्ण मनमाडकरांच्या बायकांच्या डोक्यावरचा अंडा त्यांनी उतरवला. लवकरच मनमाडकरांना 24 तास हे आमदाराच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. अच्छा दादा, काय नाव तुमचं? तानसेन जगताप. काय वाटतं, काय होईल यंदा नांदगावमध्ये? नांदगावमध्ये पुन्हा सुहास अण्णा. अच्छा, सुहास अण्णा. बाबा काय बोलताय, खरंय काय? सुहास अण्णा कांदे. कशामुळे? आम्ही माझं वय आता 56 वय आहे. 56 वर्षांनी पाहतोय मी. आज बी असं कोणतं आमदार झालं नाही. ते आमदार जेवढं कामं केले ते आज बी कोणत्याच आमदारने केली नाही गेल्या 50 वर्षापूर्वी. काय काय कामं केलीत त्यांनी? शिवशक्ती केली आणि 40-45 वर्षाचा जो पुतळा होता अहिल्याबाईंचा, तो पुतळा बसवला. नांदगावमध्ये सुस्ती आणली. पाण्याचा प्रश्न होता, सुटला? सुटला. नांदगावचा पण सुटला. समाधानी तुम्ही त्यांच्या? ओके, समाधानी. बाकीचे पण नागरिक आहेत आपल्यासोबत. जे विकास काम अण्णांनी केले. माझं नाव महावीर जाधव. जे आम्ही भुजबळ साहेबांना 10 वर्ष दिलं, ते आम्हाला वाटत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे, ते विकास करतील. पण त्यांनी 10 वर्ष दिली, पण त्यांनी पाहिजे तसा विकास केला नाही. 2-3 इमारत बांधल्याच्या पुढे त्यांचा काहीच विकास नाही. अण्णाला 5 वर्ष मिळाले, त्याच्यातून 2.5 वर्ष कोरोना काळात गेले. त्या 2.5 वर्ष गेले आणि 2.5 वर्ष कोरोना काळात त्यांनी आम्हाला साथ दिलीच. जो म्हणजे आमचा डर होता, त्यांनी साथ दिली. प्रत्येकाचे जीव वाचवले. त्यांनी अन्नदान घरोघरी वाटप केले. त्याच्यानंतर 2.5 वर्ष जे उरलेले होते त्याच्यामुळे जो विकास कामाचा त्यांनी धडाका लावला, म्हणजे आम्हाला जो ऑफिशियल भुजबळ कडून होता, पण त्याच्यावेळी डबल टिबलने सुहास अण्णा कांदे यांनी विकास कामं केले. नांदगाव तालुक्याची गिरणानगरची पाणी योजना होती, ती मंजूर झाली. ती आम्हाला आता 1-2 महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पाणी भेटेल. त्याच्यानंतर महापुरुषाचे पुतळे उभे केले त्यांनी. शिवसृष्टीसारखी इतकी मोठी भव्य दिव्य आम्हाला शिवसृष्टी उपलब्ध करून दिली. राजांचं आम्हाला आता वंदन करतात त्यांना. त्याच्यानंतर असे भरपूर पूल आहे ज्या ठिकाणी मोठे मोठे ब्रिज बांधलेले त्यांनी. भुयारी गटार, रस्ते वगैरे असे केलेले. आणि एवढं विकास काम बघून आज जनता अण्णाकडून नाही, सुहास अण्णाचं काम बघून प्रेम त्यांच्याकडे. आणि जे राष्ट्रवादीचे म्हणजे जी महायुती, त्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे, पण ही जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते टोटल हे अपक्षाचं काम करत आहे. म्हणजे समीर भुजबळांचं काम करताय? हो, समीर भुजबळांचं काम करते. खूप मोठी यांनी बंडखोरी केली. त्यांनी यांच्यासोबत राहायला पाहिजे. त्याच्यामुळं ही जनता, ही सगळी पब्लिक राष्ट्रवादीवर पूर्णपणे नाराज. दादा मला सांगा, आता गाडी गेली समीर भुजबळांची, त्याच्यावर भयमुक्त नांदगाव असेल, त्याचा अर्थ काय? हा भय आहे ना अण्णासाहेबांचा, हा जनतेवर नाही, हा अधिकाऱ्यांवर आहे. जो अधिकारी काम करत नाही त्या अधिकाऱ्याला अण्णांचा भय आहे. त्याच्यामुळे जनता या विषयावर फार खुश आहे.
जनतेचा असा विषय आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अण्णाला एक कॉल गेला तर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व होणार आहे. म्हणून अण्णा हजारोच्या संख्येने निवडून येणार आहे. त्याच्यामुळे इथं जनतेमध्ये काय भय नाही. भय हा जो काम करणार नाही अधिकारी त्याच्यावर भय. आणि विकास दिसतोय. तुम्ही शिवसृष्टी बघा, तुम्ही पाण्याची योजना बघा, तुम्ही त्याच्यानंतर आता सर्व कंपन्या येणार त्याचं ते बघा. MIDC मंजूर झालेली आहेत. आणि अण्णांचं पुढचं टार्गेट आहे सर्व सिंचन, सर्व शेतकरी बांधवांसाठी सिंचन. आणि अशी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कांदा व्यापारी आहे. आता कांद्यांचे भाव उंच आहे. शेतकरी बांधवाला आता कुठेतरी भाव भेटलाय. आता कांदे हवेत आहे सध्या. त्या हिशोबाने आमचे कांदे साहेब लागणार. हो, कांदे साहेब. ओके. काय संतोष वाटतं शर्मा. गेल्या 5 वर्षात समाधानकारक काम झालंय का आणि कोण आमदार होईल या मतदारसंघाचा? खूप म्हणजे इतका समाधानकारक आम्हाला वाटतंय का बा सुहासांना जेव्हापासून इथं आमदारकी त्यांनी लढवली किंवा ते आमदार म्हणून आले त्या दिवसापासून आमचं नांदगाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे. सर्व कामं त्यांनी म्हणजे इतकी विकास कामं केली का हर मोहल्ल्यामध्ये हर गल्लीमध्ये त्यांचं नाव निघतंय. आम्हाला पहिले हे माहीत नसायचं का आमच्या नांदगावचा आमदार कोण आहे. आज लहानातल्या लहान मुलाला सुद्धा विचारलं का तुमचा नांदगावचा आमदार कोण, तो सुद्धा सांगू. ॲक्च्युअल 5 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगू शकतो का आमच्या नांदगावचा आमदार सुहासांना कांदे. इतकी त्यांनी हे केली. आणि साहेब मी 50 वर्षाचा झालो आहे. 50 वर्षात मनमाडकरांना आजपर्यंत कोणत्याच आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांनी आजपर्यंत पाणी पुरवठा म्हणजे पाणी दिलेलं नव्हतं. अण्णा ह्या पंचवार्षिकमध्ये अण्णांनी सर्वांना पाण्याचा इतका मोठा साठा करून दिला आहे का खूपच मनमाडकरही त्यांच्यावर खूप खुश आहे. आम्ही असं ऐकत होतो की मनमाडमध्ये कोणी मुली द्यायचं नाही, पाणी नव्हतं. काय करे? हो. अण्णांनी तीच समस्या एक पुढे ठेवली का बा माझ्या नांदगावमध्ये असं का होतंय. तर ती समस्या पार पाडण्याकरता अण्णांनी खूप नेत्यांशी, खूप मंत्र्यांशी झगडा म्हणजे भांडणं वगैरे करून ते खेचून आणलं. आणि नांदगावचा विकास करण्यासाठी अण्णा हे कोणाशीही भिडायला तयार आहे. फक्त त्यांना नांदगावचा विकास करायचा आहे, त्यांना स्वतःचा विकास करायचा नाही. आतापर्यंत सर्वांनी स्वतःचा विकास केला. हे जनताचा विकास करण्यासाठी नांदगावमध्ये आमदारकी म्हणून लढवत आहे. अच्छा. दादा काय नाव तुमचं? नमस्कार, राहुल बोलतोय. काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघाच्या स्थितीविषयी? सर, जर तसं म्हटलं तर काही लोक इलेक्शन म्हटले तर 5 वाजेपर्यंत घरी बसता आणि त्यांना एक अपेक्षा असते की कोणीतरी पैसे द्यायला पाहिजे आणि मी इलेक्शनला जाईल. मी स्वतः आलेलो आहे, नाशिकमध्ये रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षापासून नाशिकमध्ये करतोय. माझे मित्र आता बोलले का नांदगावमधले युवक खूप पलायन करताय, इकडं तिकडं जात आहे, पलायन करून जात आहे. त्याच्यातला एक मी पकडा. अच्छा. कामानिमित्त नाशिकला गेलोय, पण आज माझी रोजीरोटी बुडवून मी फक्त अण्णांच्या प्रचारासाठी इथं आलेलो आहे. मला अण्णांकडून कोणती अपेक्षा नाही. फक्त मी भारावलो याच्यासाठी आहे का माझ्या गावाचा कुठंतरी विकास होतोय, माझ्या गावाला कुठंतरी पाणी मिळतंय. गेल्या 50 वर्षांमध्ये मी ज्या गावाचा विकास बघितला नाही, जे रस्ते बघितले नाही, ते आज मी बघतोय. लोक पैसे घेऊन इलेक्शन करतात, पण ड्युटी बुडवून घरातले पैसे खर्च करून जे कोणी व्यक्ती येत नाही. आणि जे माझ्या मित्रांनी बोलले एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, त्याच्यावरून तुम्हाला समजतंय का महाराष्ट्रातला एकही आमदार मला दाखवा का जो एक रात्री साधी घरातले व्यक्ती आजारी पडला आणि त्याला ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला आणि त्यांनी रात्री 12 वाजता फोन उचलला. अशा अण्णांचे खूपसे म्हणजे आहे का त्यांनी रात्री अहोरात्र फोन केला आणि उचलला. आणि कोणी चला मतदारसंघातलं तर काम सोडून द्या सर, पण इतर मतदारसंघात मधले व्यक्ती जरी त्यांना फोन करतोय का सर मी पुण्याला आहे आणि माझा असा प्रॉब्लेम आहे, तरी ते लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर मग अशा माणसाला मतदान करायचं किंवा कोणी आज येतंय उद्या परवा उठून आणि सांगतंय का भयमुक्त. जनतेला कोणत्याही प्रकारचं भय नसतं साहेब. जनता जनार्दन असती. जनता पंतप्रधान निवडती पण आणि पंतप्रधानाला खाली पण आणती. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये विकास कुठे आहे आणि कुठं नाहीये. ते तुम्हाला येत्या 20 तारखेला बूथवर दिसूनच जाईल. कारण आता डिजिटल इंडिया, कोणतीही व्यक्ती पागल राहिलेली नाहीये. दादा काय नाव तुमचं? माझं नाव प्रवीण सोमासे. काय वाटतं काय होईल नांदगाव मनमाडमध्ये? नांदगावमध्ये आज सुहासांना कांदे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. का असं वाटतं तुम्हाला? कारण की मी गिरणानगर ग्रामपंचायतीतील एक नागरिक आहे आणि गेल्या 22 वर्षापासून विवेक हॉस्पिटल ते बटाटे वस्तीपर्यंत रस्ता होत नव्हता. परंतु आम्ही अण्णा साहेबांकडे
मागणी केली की आम्हाला रस्ता हवा आहे. अण्णासाहेबांनी आम्हाला पहिले लोकप्रतिनिधी होते, ते उत्तर द्यायचे का हा नकाशावर नाही आहे, नदी पात्रामध्ये हा वाहून जाईल, हा करता येणार नाही, अशी उत्तर देत होते. परंतु अण्णासाहेबांनी कुठलाही विचार न करता 4 किलोमीटर अंतराचं डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करून आणून त्याला पहिले प्राधान्य दिलं त्या गावाला. म्हणून आम्ही अण्णासाहेबांसोबत आहे. बरं, काय वाटतं, काय होईल, कोणाकडे हवं आहे? श्वासांना कांदे कोणत्याही प्रकारची विधानसभेमध्ये कोणत्याही प्रकारची एखाद्या कोणची नैसर्गिक आपत्ती जर आलेली असली तर प्रशासनाचं कोणाचं ते हे नाही करता स्वतः तिथं जाऊन स्वतः त्यांची टीम पाठवून त्यांना 6 महिने पुरेल एवढं अन्न साठा वगैरे देणे आणि परत अजून एखाद्या म्हणजे त्या कुटुंब असेल तर तिथं जर त्यांच्याकडे बैल वगैरे असेल त्याच्यावर काही नैसर्गिक काय आलेलं असलं तर त्यांना सुद्धा ते बैल सुद्धा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केलेले आणि हे प्रत्यक्ष आम्ही बघितलेले आणि चांगले कामं केलेली. बरं, सहमत आहात का दादा तुम्ही? हो, सहमत आहे. काय वाटतं, इथे सांगताय तसं होतंय का? हो, नांदगावमध्ये फक्त विकास आणि विकासच होतोय. तर या होत्या नांदगाव आणि मनमाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामं आणि सत्ता असल्यामुळे निधी मिळवण्यात जो काही फायदा झाला आहे त्यामुळे सध्या इथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत सुहास कांदे यांचं पारडं सध्या जड दिसतंय. पण अजून मतदानाला एक 3-4 दिवस बाकी आहे. या 3-4 दिवसात काय होईल आणि 23 तारखेला काय निकाल लागेल, अतिशय चर्चेतील हा मतदारसंघ आहे. त्यामुळे बघूयात अजून पुढे काय काय होतंय. बघत राहा वन इंडिया मराठी.